फळ देईल. म्हणून नुसतं राम राम नाही म्हणायचं, राघव राजा राम रघुपती राघव राजा राम राघव राजा राम रघुपती राघव राजा राम रघुपती राघव राजा राम राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम राघव राजा राम रघुपती राघव राजा राम राघव राजा राम रघुपती राघव राजा राम. त्या संपूर्ण कुळाच्या चालीरीतीवर ज्याच्या नावाचा त्रिकालाबाद शिक्का पडला, ही कुणाच्या कुळाची रीत आहे? रघुकुल रीत सदा चली आई रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए प्राण जाए पर वचन न जाए मंगल भवन मंगल भवन मंगल भवन मंगल हारी तव शुद्ध शरत अजिर बिहारी राम सिया राम जय जय 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 राम. हा सूर्यवंश 63व्या पिढीत पुण्यश्लोक राजा रघु, 64व्या पिढीत पुण्यश्लोक राजा अज. हा अज 64व्या पिढीत त्याच्या बायकोचं नाव इंदुमती, आणि या दोघांच्या पोटी जन्माला आला एक महान पुण्यात्मा. कोणी पृथ्वीचा महिमा प्रकट केला, कोणी दानाचा महिमा प्रकट केला, हरिश्चंद्रासारख्याने वचनाचा महिमा प्रकट केला, व्रताचा महिमा अंबरीशने प्रकट केला, आपापल्या परीने केले. पण प्रत्यक्ष परब्रह्म परमात्म्याला भगवंताला आपल्या पोटी प्रकट करण्याचं अद्भुत अलौकिक सामान्य सामर्थ्य ज्याच्या पोटी होता, तो 65व्या पिढीत राजा दशरथ जन्माला आला या सूर्यवंशाचा. आणि म्हणून 66व्या पिढीमध्ये श्रीराम जन्माला आले. राम रायानंतर 49 पिढ्या हा वंश चालला. 49व्या पिढीतला राजा अग्निवर्ण लढाईत मारला गेला आणि सूर्यवंश संपला. सांगू द्या मला, आपल्याला किती पिढ्या माहिती आहे? त्र्यंबकला लोक येतात नागबली करायला, त्रिपिंडी करायला. ब्राह्मण म्हणतो हातात पाणी घ्या पाटील, घेतलं. हां, गोत्रोच्चार हा. हे येडे लोक म्हणतात काय गुरुजी काय गोत्र? अहो गोत्र म्हणजे नाही आणलं आम्ही. गोत्र म्हणजे काय धोत्र आहे काय? काय गोत्र माहीत नाही तुझं? कुळ माहीत नाही, गोत्र माहीत नाही, कुळाचार माहीत नाही, कुलाचा भगवती जगदंबा तुमची कुलस्वामिनी माहीत नाही. कशाला जगले रे? नशीब बापाचं तरी नाव माहिती आहे, आजोबाचं माहीत नाही. लिहून ठेवा, जाऊ द्या, झालं ते झालं. इथून लिहून ठेवा आपला कुळाचार, आपली कुलवृद्धी, आपला कुलपरंपरा, आपली कुलस्वामिनी. पुढच्या पिढीला लिहून ठेवा. जा मारवाड्याच्या घरात गुजरा, त्यांच्या ब्राह्मणाच्या कशा वयाच्या वया लिहून ठेवल्या. कोणची व्रतं आपल्या कुळात चालतात, कोणती चालत नाही. मनमानी करू नका. मनोमार्गे गेला तो तेथेच मोकला, हरिपाठी स्थिरावाला तोच धन्य. आणि म्हणून ही सगळी जाणीव, हा सगळा बोध, ही सगळी जागृती, ही सगळी उपरमता ज्याच्यातून मिळते त्याला सत्संग म्हणतात. आणि म्हणून किती कामं असू द्या, कुठंतरी या सत्संगात येण्यासाठी वेळेची काळाची सांगड बांधली पाहिजे, बांधलीच पाहिजे. नाही तर वाचायचं कसं कुठे माहीत नाही.
सांगड बांधारे भक्तीची नारायण नामाची नारायण नामाची नारायण नामाची नारायण नामाची नारायण नामाची संसार सागर संसार सागर संसार सागर संसार सागर भरला जातो ऊर भरला जातो ऊर सांगड बांधारे भक्तीची सांगड बांधारे बांधा भक्तीची नारायण नामाची नारायण नामाची नारायण नामा. ज्ञानेश्वर माऊली काय नाही दिलं जगाला. त्यांनी लिहिली ज्ञानेश्वरीवर जरी भाव ठेवला तरी देव कृपा करतो. भाव धरोणी वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी. जर ज्ञानेश्वरीवर भाव असला तर कृपा हरी करत असेल, तर ज्ञानेश्वरांवर भाव असला तर कृपा कोण करेल. भाव धरोणी वाचे ज्ञानेश्वरी. त्या माऊलींनी काय नाही दिलं असा जगातला कुठला विषय नाही ज्याचा स्पर्श ज्ञानेश्वरीत नाहीये. ज्ञानाचा सागर आहे माऊली. पण या माऊलींचा अवतार किंवा जन्म कुलकर्णी परिवार झाला. आपेगाव पैठणच्या जवळ आहे ते आहे. अजून त्यांच्या वाडवडिलांची वतनं आहेत ते. मूळ पुरुष उपलब्धतेप्रमाणे हरिहर पंडित कुलकर्णी आपेगावचे 4 वेद त्यांचे कंठस्थ होते. झोपेतून उठवा आणि म्हणायला लावा. पोरखेळ नाहीये. 1 लाख ऋचा वेदांच्या मुखोद्गत. काय अभ्यास, काय पावित्र्य असेल, काय बुद्धिमत्ता असेल. त्यांचा मुलगा रामचंद्र पंत दशग्रंथी ब्राह्मण. दशग्रंथी कुठलाही ग्रंथ कुठले काढा आणि विचारा झोपेत. त्यांचा मुलगा गोपाळ पंत अद्भुत. ज्यांना मांडीवर घेऊन नामकरण केलं गहिनीनाथाने ते गोपाळ पंडित कुलकर्णी. बाळ जन्माला आला 12व्या दिवशी मांडीवर घेतलं घरी जाऊन आणि अनुग्रह दिला नामकरणाचा. काय सामान्य मुलं होती का ती. हरिहर पंत, रामचंद्र पंत, गोपाळ पंत, त्यांचा मुलगा त्र्यंबक पंत पंढरीनाथाचे भक्त होते ते. त्यांचा मुलगा गोविंद पंत अद्भुत एकापेक्षा एक. त्यांचा मुलगा विठ्ठल पंत सात्विकतेची मूर्ती. आणि म्हणूनच त्यांच्या पोटी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता विठ्ठल रुक्मिणीच्या पोटी आले. ज्या तुकाराम महाराजांना तराजूच्या एका पारड्यात ठेवलं, दुसऱ्या पारड्यात परब्रह्म ठेवलं, तर ब्रह्म सुद्धा तुकोबाच्या लेवलला येऊ शकत नव्हतं. एवढा तुकोबांचा अधिकार आहे. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासिया तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासियाले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले रती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा
सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया. सगळ्यात जास्त भीती कोणाची आपल्याला? मृत्यूची. दुसरं कशाला भीत नाही आपण जास्त, मृत्यूला भीतो. तो मृत्यू, तो यमराज, ती मृत्यूची दैवता. तुकाराम शब्द ऐकला तर थरथर कापत होती. काय अधिकार होता तुकोबांचा? तुकाराम तुकाराम नाम जपता कापे यम. तुकाराम 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 नाम गीता कपियम नाम गीता कपियम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. विश्वंभर बुवा मूळ पुरुष, त्यांचा मुलगा हरी, त्यांचा मुलगा पदाजी, त्यांचा मुलगा विठोबा, त्यांचा मुलगा शंकर, शंकरचा कानोबा, कानोबाचा बोल्लोबा आणि बोल्लोबाच्या पोटी तुकोबा. 8 पिढ्या पंढरीची वारी. पोरखेळ आहे काय? हा टाइमपास आहे का? हे काय मनोरंजन आहे का? सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज शिवयोगी साक्षात्कारी सत्पुरुष, ज्या कुळात जन्माला आले, ज्या मातेच्या कुशीत, कोण होती ती? हे मोहिते पाटील जे आहेत ना साताऱ्याकडचे, त्या राजवंशातला मूळ पुरुष होता देवजी बाबा मोहिते. त्या काळात कुठल्याशा मोहिमेसाठी संभाजीनगर म्हणजे पूर्वीच्या औरंगाबाद त्या भागात आले होते. लढाया जिंकल्या आणि काही दिवस थांबले. कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं. हे शिवभक्त होते आणि ते तिथंच त्या भगवान आशुतोष महामृत्यूंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथ भगवान वेरूळच्या कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या मंदिराच्या आणि शिवलिंगाच्या उपासनेत स्वतःला झोकून दिलंय. सगळंच गेलं, विसरून गेले सगळे आणि तिथंच सुखावले, तिथंच विस्तारले. जवळच्या पंचक्रोशीत शिवना नदीच्या काठावर अद्भुत वाडा आहे त्यांचा. देवजी बाबा मोहिते शिवभक्त, त्यांचा शंकरजी, त्यांचा मुलगा देवजी शंकरजी बाजीराव पाटील मोहिते, त्यांचा मुलगा पिलाजी पाटील मोहिते महान शिवभक्त, त्यांचा मुलगा बाळाजी पाटील मोहिते, देवजी शंकरजी बाजी पिलाजी बाळाजी, त्यांचा मुलगा बंदाजी पाटील मोहिते, त्यांचा मुलगा विठोबा पाटील मोहिते. अद्भुत शिवभक्ती केली. 8 पिढ्या. त्यांचा मुलगा किसनराव मोहिते, बायकोचं नाव शेवंतबाई. लग्न झाल्यावर हनीमूनला नाही गेले. ती करंटी परंपरा आपल्यात नव्हती. ब्रिटिशांचा प्रसाद येतो, सोडून द्याय. कसलं हनी कसलं मून. आमचा मुलगा गेलाय कझाकिस्तानला हनीमूनला. आमचा मित्र सांगायला म्हणे तोंड झुडूक तुझं गधळ्या. काय त्या कझाकिस्तानाला जिथं कच्च्या म्हशी खातात तिथं हनीमूनला? ही देवभूमी दिसत नाही की तुला? भारताचं वैभव कमी वाटलं का तुला? ही पुण्यभूमी, ही देवभूमी. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत 4 धाम, सप्तपुरी, 12 ज्योतिर्लिंग, साधू संत ग्रंथ, कुंभमेळा आणि अशा असंख्य दिव्य अद्भुत अध्यात्मानं परिपूर्ण इथं सोडून दिलं. आणि तिकडं कझाकिस्तान पुन्हा एखादा घालायचा का जन्माला? चेंगीज खान करंट्या. किसनराव मोहिते पाटील आणि बायको शेवंताबाई. लग्न झाल्यावर त्या शिवना नदी कन्नडजवळ ते गाव आहे, अजूनही आहे तो वाडा. तिथून पायी जायचे भद्रा मारुतीजवळ. राजर्षी परांबा जगदंबा जगज्जननी पार्वतीचं स्थान आहे, गिरजा मातेचं. त्याला महेश माळ म्हणतात, पण खेड्यात लोक महिष माळ म्हणतात. हरकत नाही. तिची पूजा सुरू केली. दर पौर्णिमेला वाऱ्या सुरू केल्या. 3 दिवस त्याच्यात घडून जात होते. या पौर्णिमेला आईला कोणती साडी न्यायची, कोणता नैवेद्य न्यायचा, कोणता उपहार न्यायचा, कोणत्या रंगाच्या फुलांचा आरास करायचा, काय काय करायचं. जायच्या आधी 2 दिवस, जातानाही पूजा करताना तेच ध्यान, आल्यावर तेच ध्यान. कशी दिसत होती जगदंबा पार्वती ग. आणि तीच विचारसरणी होती. तोच लागला होता जगन्माता राजर्षी परांबा जगदंबेचा छंद किसनराव मोहिते आणि शेवंतबाईंना. आणि त्याचीच प्रसादाची
पुढे दिसणार आहे तुम्हाला. असा छंद लागावा कुलस्वामिनीचा, उपास देवतेचा, संतांचा, मंतांचा, ग्रंथांचा, वेदमार्गांचा, सत्संग श्रवणाचा, कथा श्रवणाचा. तर काहीतरी जीवनात आहे, नाही तर काय, काही नाहीतरी काय थोडी. श्वान शुक रे बापुडी छंद तुझा लागला. अंबाबाई छंद तुझा लागला. छंद तुझा लागला ग अंबाबाई, छंद तुझा लागला. छंद तुझा लागला ग अंबाबाई छंद तुझा लागला. छंद तुझा लागला अंबाबाई, छंद तुझा लागला. भरदरी ग शालू अंबे भरदरी ग शालू. भरजरी ग शालू अंबे, भरजरी ग शालू. कशाने चूर गाळला रात्री बाई पालखीचा भार पडला. छंद तुझा लागला ग अंबाबाई, छंद तुझा लागला. छंद तुझा लागला अंबाबाई, छंद तुझा लागला. नवरत्नाचा चुडाग आंबे नवरत्नाचा चुडाग. नवरत्नाचा चुडाग अंबे, नवरत्नाचा चुडाग. नवरत्नांचा चुडाग आंबे नवरत्नाचा चुडाग. नवरत्नाचा चुडाग अंबे, नवरत्नाचा चुडाग. कशाने तडकला रात्री बाई सोंगट्यांचा डाव पडला. छंद तुझा लागला अंबाबाई छंद तुझा लागला. छंद तुझा लागला अंबाबाई, छंद तुझा लागला. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. 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 शंकराशी सारी पाठ अंबाबाई खेळ ग. शंकराशी सारी पाठ अंबाबाई खेळ ग. जिंकून शंकराला अंबाबाई लागला. छंद तुझा लागला ग अंबाबाई, छंद तुझा लागला. हा छंद लागला किसनराव मोहिते आणि शेवंतबाईंना. बायांनी म्हणून दाखव रे कोण मला सगळ्या एका आवाजात वाजू नको रे. छंद तुझा उपासकाच नेट जरा. हा छंद तुझा. वा बस बस पैसे वसूल झाले सरपंच साहेब. विष्णू पाटील पैसे वसूल झाले. पुढे हो कथा न हो आता. आणखी काय पाहिजे. हा छंद लागला. तो छंद लागला राजर्षी परंबा जगदंबा जगज्जननी भगवंताची अभिन्न आल्हादरी शक्ती. आणि त्याच म्हाळसा देवीच्या कृपेनं या दोघांना मुलगी झाली. मुलगी झाली म्हणून तेव्हा नाक मुरडत नव्हते. किंबहुना पहिली बेटी तू पुरोटी सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली. ओवाळी ते कापुराने भक्ती प्रसन्न झाली. सोन्याच्या पावलाने कुंकवाने घातला सडा. मुखी तांबूळ विडा, हाती शोभे हिरवा चोडा. दिला प्रसादाचा पेडा सोन्याच्या पावला. राजर्षी परंबा जगदंबेच्या कृपेने किसनराव मोहिते आणि शेवंतबाईला मुलगी झाली. म्हाळसा
त्या म्हाळसेची कृपा म्हणून म्हाळसा नाव ठेवलं आणि त्याच म्हाळसेच्या पोटी सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचा अवतार झाला. माय म्हाळसा चढवी कळसात हे गाव उजळी, माय माळसा चढवी कळसात हे गाव उजळी. भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी, स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. ही कुल परंपरा, हा कुलाचार, ही पवित्रता, हे दान ज्ञान अद्भुत भक्ती पाहिजे. नाही तर काय खरं आहे का? जन्मली भागोबाई, कशाची भागू, जन्मताच मेली आई. बाबाजी बहुत छान सांगायचे, भागोबाजेवरील लोळे शेजारणीचे गेले डोळे. कशाची भागून कशाची टागू आले. अरे काय चाललंय काय? बघा तो इतिहास, बघा तो ग्रंथ, बघा ते संत, बघा ते मंत्र आणि बघा ते चरित्र अद्भुत. चला अयोध्येकडे जाऊया. रामरायाच्या किमान जन्मापर्यंतची कथा गेली पाहिजे. तुम्हाला कंटाळा तर नाही आला? हां सरपंच साहेब कंटाळा आला? अयोध्येचं वर्णन करताना गोस्वामी म्हणतायत, अवधपुरी रघुकुल मुनिराव, अवधपुरी रघुकुल मुनिराव. वेद वेदित तेही दशरथ नाव, धर्म दुरंदर गुणनिधी ज्ञानी, हृदय भगती मती सारंग पाणी. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. भगवान शंकराचं सर्वोत्तम तीर्थ म्हणजे कैलास मानस सरोवर. त्या मानस सरोवराचा एक धागा, अद्भुत प्रवाह अयोध्येकडे आलाय. सरोवरातून आली ती म्हणून तिचं नाव शरयू ठेवलं. त्या शरयूच्या काठावर अयोध्या नगरीचं वैभव आहे. महाराजा दशरथांचं राज्य आहे. त्यांना 3 बायका आहेत. मोठी कौसल्या, मधली सुमित्रा आणि धाकटी कैकेयी. तेव्हा 3 बायका करत होते आणि सांभाळतही होते. सगळं होतं पण तरीही सगळं फक्त तिथं असतं. संपूर्णत्व एवं पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आपलं सगळंच अपुरं आहे. आपलं सगळं अपुरं आहे. कोठे काही, कोठे आहे, कोठे नाही. खाणारे आहे तर खायला नाही, आणि खायला आहे तर खाणारं कोणी नाही, अशी तऱ्हा आहे. सगळं होतं. राजा प्रसन्न होता. प्रजेच्या संपूर्ण सुखासाठी अंगाचा अंतरून प्रयत्नांचे पर्वत उभे करत होता. पण काय झालं कोणास ठाऊक? संतान नव्हतं. राण्यांचं वय उताराकडे लागलं होतं, विशेषतः कौसल्याचं. झाडावरच्या वेलीवरची फुलं पाहिली की तिच्या डोळ्यात पाणी यायचं. उगाच काळीज का झुले पाहुनी वेलीवरची फुले. एखादी गाय वासराला चाटताना पाहून काळी थरथरायचं की वात्सल्याचा आनंद माझ्या नशिबात नाही का? मी अशीच जाईल का? स्त्री कलेक्टर व्हावी, कमिशनर व्हावी, मंत्री व्हावी, सुशिक्षित व्हावी, सुविद्य व्हावी, सुप्रसिद्ध व्हावी, कबूल. पण जोपर्यंत स्त्री देह माता होत नाही तोपर्यंत त्याच्या स्त्री जन्माची इतकी कर्तव्यता, अभिपूर्ती नाही असं शास्त्र म्हणतंय. मातृत्वात जो आनंद आहे तो आणखी कुठं असेल असं नाही. ठीक आहे, फॅशनच्या नावाखाली हल्ली काय करून राहिल्या पोरी मला माहीत नाही. अशा त्या कौसल्याला कायम उदास पाहिलं. आणि बायकोचा जर मूड नसला घरात, आपल्याला अनुभव आहे सगळा की सगळा खेळ खंडोबा होतो. दशरथ राजाच्या लक्षात आलंच पाहिजे ना. गाई चरणाऱ्याला कळलं पाहिजे कोणती गाय चरत नाही आज.
गुरं चारणारा कळलं पाहिजे कोणतं जनावर पाणी पित नाही आज, नाही तर काय खरं आहे का ज्याला काठी घेऊन रिकामा. लक्ष ठेवा आपल्या परिवारावर, आपल्या प्रजाजनावर, आपल्या गावावर, आपल्या मतदारावर, कोण सुखी आहे कोण दुःखी आहे लक्षात आलं पाहिजे. नेतृत्वाच्या, कर्तृत्वाच्या, वरिष्ठांच्या, ज्येष्ठांच्या, श्रेष्ठांच्या पद धारण करणाऱ्या पुण्यात्म्यांच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्या गावात, आपल्या परिजनात, आपल्या परिवारात, आपल्या परिसरात कोण दुःखी आहे. कौशल्याचं दुःख लपत नव्हतं. आणि अशा प्रसंगी एक दिवस महाराजा दशरथ तिच्या जवळ जात आहेत. अंतःपुरामध्ये डोळ्यात पासवा आणून एकटीच आकाशाकडे पाहणारी कौसल्या दशरथ राजा जवळ जाऊन तिच्या हनवटीखाली हात घातला. महाराणी काय झालं? म्हणाले काहीच नाही. अलीकडे खूप उदास दिसतेस ग तू. गदिमा लिहित आहे उदास का तू आवर वेळे, उदास का तू आवर वेळे, नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. उदास का तू, उदास का तू, उदास का तू आवर वेळे, नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. वसंत आला तरु तरुवर आली नवपालवी. वसंत आला तरु तरुवर आली नवपालवी. मनात माझ्या उमलून आली, मनात माझ्या उमलून आली, तशीच आशा नवी. कानी माझ्या घुमू लागली, कानी माझ्या घुमू लागली, साधारीन वाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. उदास का तू, उदास का तू आवर वेळे, नयनातील पाणी लाडके कौशल्ये राणी, लाडके कौशल्ये राणी. ती वाणी मज म्हणे दशरथा, ती वाणी म्हणे दशरथा, अश्वमेध तू करी. चार बोबडे वेदरांगतील, चार बोबडे वेदरांगतील, तुझ्या धर्म रथ घरी. विचार माझा मला जागवी, विचार माझा मला जागवी. आले ध्यानी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. निमंत्रीला सुमंत मंत्री, निमंत्रीला मी सुमंत मंत्री, आज्ञा त्याला दिली.
निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्यांना दिली वशिष्ठ काश्यप चांबालींना वशिष्ठ काश्यप चांबालींना घेऊन ये या स्थली इष्ट काय ते मला सांगतील इष्ट काय ते मला सांगतील गुरुजन ते ज्ञानी लाडके कौशल्ये राणी लाडके कौशल्ये राणी उदास का तू उदास का तू उदास का उठ महाराणी उठ. अगं कुलगुरू वसिष्ठांसारखे आपल्या पाठीशी असल्यावर रडायचं कशाला. सद्गुरू सारिका हस्तपाठी राखा. मग काय भ्यायचंय. चल, इतकी मोठी शक्ती जनार्दन स्वामी महाराजांच्या रूपानं आपल्या पाठीशी आहे. घाबरू नका, धीर सोडू नका. होतंय जातंय, होऊच शकत नाही. सद्गुरूंची कृपा वाया जात नाही कधी. चालता चालता शेण पडलं गाईचं, लगेच उचललं तरी नुसतं शेण हातात येत नाही, खालून पोपडा घेऊन येतं. एवढं धर्मकार्य ज्यांनी केले ते वाया जाईल का. स्वीकारायचं असतं. कोण दिवस कसा कधी कुठे येईल सांगता येत नाही. आपला स्वीकारहार्य भाव पाहिजे. ईश्वरार्पण बुद्धीनं स्वधर्मात संलग्न असलेल्या पुरुषाचे सिद्धी असिद्धी लाभ हानी विषयक चित्ताचं समत्व हे कर्मातलं कौशल्य. योगा कर्मसु कौशलम. आणि म्हणून ते कौशल्य ज्याच्या ठिकाणी तिचं नाव कौशल्य होतं. कुशलता होती ती. जे व्हायचं ते होईल, काय घडायचं ते घडू द्या. महाराजा दशरथ आपल्या राणांना घेऊन जात आहेत. कुलगुरू वसिष्ठांच्या आश्रमात जाऊन प्रतिपादन केलं की एखादं लेकरू व्हावं अशी इच्छा आहे. त्यांनी सांगितलं पुत्र कामेष्ट यज्ञ कर. तयारीला लागले. निष्ठावान होते सगळे. त्या हिशोबाने ब्राह्मण आणले. यज्ञाची तयारी केली. राजा बोले, दल खाले. विशिष्ट आहुत्या पूर्ण झाल्या. महाराजा दशरथाची पुण्याई फळाला आली. यज्ञ मंडपातून प्रत्यक्ष यज्ञ नारायण प्रसादाचं पात्र खिरीचं घेऊन बाहेर आले आणि दशरथाला आवाज दिला. दशरथा दशरथा घे पायसदा पायसदा दशरथा पायसदा पायसदा दशरथा दशरथा घे पायसदान पायसदान. तव यज्ञाची होय सांगता तव यज्ञाची होय सांगता. तृप्त झाल्या सर्व देवता तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान दशरथा दशरथा घे पायसदान पायसदान. यत्ती मी प्रगट झालो तुझ्या यत्ती मी प्रगट झालो. हा माझा सन्मान दशरथा दशरथा दशरथा
म्हणूनी आलो मी हा प्रसाद घेऊनी आलो मी हा प्रसाद घेऊनी या दानाशी या दानाहून या दानासी या दानाहून अन्यळसे उपमा दशरथा दशरथा हे पायस दान पायस दान राम 15 मिनटं राहिलेत. सरपंचांनी घड्याळ दाखवलं मला. इथं कायदा आहे काय त्याच्यानंतर बंद करायचं असं नाही काही नाही ना. आमच्याकडे फार कडक आहे. लगेच लोक फोन करतात पोलिसला. इथं नाही तसं काही. हां मग बरं काही नाही. 15 मिनटं घेतो. तुम्हाला कंटाळा तर नाही आला. अद्भुत आहे अद्भुत आहे. वेळ कमी पडतो. दशरथ राजाने ते पायस दान घेतलं. पायस म्हणजे प्रसाद. गुरुदेवांकडे दिलं. ते मला नाही नाही तू तुझ्या बायकांना वाट आता कारण तुला करायचे गर्भधान संस्कार. 3 भाग केले. पहिला कौसल्याला, दुसरा सुमित्रा आणि तिसरा कैकेयीला. पण ती खूप अवघड होती. मला आधी का नाही दिला. मी लाडकी मी प्रेमाची. माझा अपमान झाला म्हणून ती ठेवून दिला. आणि त्याचीच दैवी योजना परब्रह्म परमात्म्याने करून ठेवली होती. तिनं ठेवला निघून गेली. आणि एक घारीच्या रूपात दैवी शक्ती आली. वायूच्या आधारानं तो उचलला. त्र्यंबकेश्वरच्या अंजनी पर्वतावर तपश्चर्या करणारा केसरी वानराची पतिव्रता पत्नी अंजनी माता, तिला तो प्रसाद पोहोचवण्याची योजना होती. तो प्रसाद तिच्या पदरात टाकला. तपश्चर्येत संलग्न असलेली, तद्रूप झालेली, तल्लीन झालेली, एकदम पदर हल्ला म्हणून घाबरली. कोणी माझी विटंबना केली. कोण चांडाळ आहे माझ्यासमोर या राख करून टाकेल. माझ्या वस्त्राला कोणी हात लावला. वाऱ्यानं पदर हल्ला होता. तो प्रसाद टाकताना भगवान शंकराचं प्राकट्य. अंजनी त्र्यंबक राजा म्हणाले तू माझी तपश्चर्या करते ना, तुझ्यासाठी योजना केली आहे. शाप बीप देऊ नको. म्हणाले प्रसादाचे काय करू. खाऊन घे. कोण जन्माला येणार. म्हणे मी स्वतः येणार आहे अंजनीच्या तपासाठी हो अंजनीच्या तपासाठी तपासाठी महारुद्र आले पोटी अंजनीच्या तपासाठी हो अंजनीच्या तपासाठी. मग या दोघींनी सहानुभूती दाखवली. अर्धा अर्धा तिला दिला. प्रसाद ग्रहण केला. आणि गुड न्यूज आली. राजवाड्यातून गुड न्यूज आली. बाया हो लक्षात ठेवा. या हल्लीच्या पोरींना माहीत नाही. सुनबाई असो आपली मुलगी असो, जर दिवस गेल्याचं कळली गुड न्यूज तर मी सांगेन अजून. अरे अजून ते इथं डोहाळे व्हायचे. तू काय घायचे. बिलकुल बिलकुल मला तर आनंदच आहे. काय देऊन किती दिवस झाले मला. पण घड्याळ काही पुढे जाऊ दे ना. तुम्हाला कंटाळा तर नाही आला. गुड न्यूज म्हणल्यावर कोणाला कंटाळा येणार आहे. ते तर सगळं कानीकडे टवकारलं. आता 3 महिने होईपर्यंत सुनेची बातमी बाहेर फोडवायची नसते. 3 महिन्यानंतर तिचं ब्लाऊज किंवा चोळी विश्वासू माणसाबरोबर तिच्या माहेरी पाठवायची असते. त्याला म्हणतात चोर चोळी संस्कार. जे काही 16 संस्कार आहे माणसाच्या जन्मात, गर्भधारणा ते अंत्येष्टी, त्यातला हा चोर चोळी 3 महिन्यानंतर आईला कळतं त्या सुनबाईच्या. आणि मग तिथून मग ती तयारी सुरू होते. म्हणून ती गुड न्यूज 3 महिन्यानंतर बाहेर आली. आणि सगळा अयोध्या नगरीचा नूरच बदलला. जो तो आत्तापासून नखरे करायला लागला. काय ग काय ग काय झालं. अगं स्वागत करायचं कुणाचं. कोणीतरी येणार कुणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग तरी येणार येणार ग पाहुणा तरी येणार येणार
येणार येणार ग कुणीतरी कोणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग श्रीरामराया येणार येणार ग श्रीराम लला येणार येणार ग दशरथ नंदन येणार येणार ग दशरथ नंदन येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग जनार्दन आहे खर जनार्दन आहे खर स्वामी जनार्दन आहे खर शंकराचा अवतार स्वामी जनार्दन आहे खर जनार्दन आहे खर स्वामी जनार्दन आहे खर माझ्या बाबाजीचा संसार गीता भागवत ग्रंथ सार भागवत ग्रंथ सार गीता भागवत ग्रंथ सार बाबांचा अवतार गीता भागवत ग्रंथ सार गीता भागवत ग्रंथ सार गीता भागवत ग्रंथ सार जय जय जनार्दन माऊली जय जय जनार्दन माऊली जय जय जनार्दन माऊली जय जय जनार्दन माऊली शंकराचा अवतार स्वामी जनार्दन आहे खर जनार्दन आहे खर स्वामी जनार्दन आहे खर हो डोईवर सुंदर आहे जटांचा तो भार जटांचा तो भार जटांचा तो भार खर स्वामी जनार्दन आहे खर शंकरान अवतार स्वामी जनार्दन खर जनार्दन आहे हो हो थांबा. कमीत कमी 4 ते 5 हजार महिला 80 वर्षाच्या म्हाताऱ्या सुद्धा आहे ना अजून आजही फक्त आवाज काढायचा कोणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार श्रीरामराया येणार येणार ग रामराया येणार येणार दशरथ नंदन येणार येणार ग नंदन येणार येणार कुणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार अयोध्या नगरी सजायला लागली. 7वा महिना लागला राण्यांना. गुरुगुरु वसिष्ठांनी आपल्या बायकोला हाक मारली, अरुंधती इकडे ये. वसिष्ठांच्या बायकोचं नाव काय? अरुंधती इकडे ये. असा आता 7वा महिना लागलाय ग. प्रसाद देऊन यज्ञ नारायणचा प्रसाद त्या परब्रह्म परमात्म्याचा अवतरण आविष्कार व्हायचा आहे. पृथ्वीवर खूप माजले सगळे कुकर्मी उपद्रव मूल्य घेऊन जगाला त्रास देत आहेत ग. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ही योजना आहे ना. मग 7वा महिना लागलाय राजमाता कौसल्येला. पण नक्कीच परब्रह्म परमात्मा तिच्या कुशीत आला की नाही आला याची टेस्ट नाही करतायत. मी पुरुष आहे, मी महाराणींच्या
अंतःपुरात नाही जाता येत मला, नाही विचारता येत, मर्यादा आहेत पुरुष आणि स्त्रियांच्या. तू माझी पत्नी आहे, तू जा. स्त्रियांना स्त्रियांजवळ बसता येतं, बोलता येतं, मोकळं बोलता येतं. आणि तुला सगळं माहीत आहे. गरोदर महिलेची माहिती आणि सूचना कशा किती हे तुला जाणलेस, तू जाणकार आहेस. जा. आणि अरुंधती विशिष्ट सेवकांसह आश्रमातल्या बालक शिष्यांसह राजवाड्यात पोचते. स्वागत आहे. आणि विचारलं की मला राजमाता कौसल्याला भेटायचं आहे. कोण नाही म्हणणार, गुरूंची पत्नी, गुरुमाताच ती. कौसल्यानं स्वागत केलं, ओटीभरण झालं, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मुद्द्याला हात घातला अरुंधतीनं. समस्त 7व्या महिन्यानंतर समस्त त्या मातेच्या गर्भातला तो गर्भ काय करणार आहे आयुष्यात याची एक संकेत, ती एक ऊर्जा तिच्या आचार विचारात, बोलण्यात, बसण्यात, देण्यात, घेण्यात, पाहण्यात, खाण्यात, पिण्यात जाणवते. पण ती दृष्टी पाहिजे, सगळ्यांना ती दृष्टी नसते. विशिष्ट लोकांचा तो अभ्यास असतो. अरुंधती विचारते, इकडचं तिकडचं झालं. तिला हवं होतं की हिच्या गर्भातल्या बाळाच्या उर्मी काय आहेत, ज्या हिच्या माध्यमातून प्रकट होत आहेत, त्या हेरायच्या आहेत, त्या शोधायच्या आहेत, त्या संपादन करायच्या आहे. आणि कुलगुरू वसिष्ठांना सांगायचं आहे की या कुशीत तो आला की नाही, का असाच एखादा येडा गबाळा आला. लक्षात घ्या, भारतीय तत्वज्ञानाचा, वेदमार्गाचा एवढा अफाट महिमा आहे की तो प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आहे, शास्त्र आहे. तस्मात् शास्त्र प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो. मुहूर्त पुसे त्याचं न नासे. गर्भधारणेसाठी सुद्धा मुहूर्त आहेत. दाते पंचांगात पान नंबर 99वर ते मुहूर्त आहेत. तुम्हाला मूलबाळ हवं असेल तर कोणत्या दिवशी गर्भधारणा झाली पाहिजे, पती पत्नीचं मिलन कधी झालं पाहिजे, त्या दिवशी त्याचे मुहूर्त दिले. वार कोणता पाहिजे, नक्षत्र कोणते पाहिजे, तिथी कोणती पाहिजे, महिना कोणता पाहिजे, वेळ कोणता पाहिजे, ग्रहदशा कोणती पाहिजे, या पतिपत्नीच्या पोटात कोणतं अन्न पाहिजे, डोक्यात कोणता विचार पाहिजे, अंगावर कुठल्या रंगाची वस्त्र पाहिजे, बेडरूममध्ये पाय कुठल्या दिशेला, सगळ्यांचा सूक्ष्म विचार आहे. आणि तो शास्त्र मान्य आहे. हल्लीच्या लोकांनी मानो न मानो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. सूर्याला सूर्य मानत नसेल तर आम्ही काय करणार. रामचंद्रांचा अवतार व्हायचा आहे. राम रायाला रामचंद्र ही नाव आहे. कुळात आले सूर्याच्या, पण नाव घेतलं रामचंद्र. आणि म्हणूनच की काय, आकाशातला चंद्रही माथ्यावर आला आहे. हा आनंद तुमच्याबरोबर त्यालाही घ्यायचा आहे. रामरायाच्या अवतार आविष्काराचा टाळ्या तुम्ही वाजवल्या पाहिजे. चंद्रही बघतोय हा सोहळा. कानपूरच्या लोकांनी रामपूर करायचं ठरवलंय. रामरायाच्या अवतार आविष्काराची तयारी सुरू झाली आहे. अख्खी नगरी सजली आहे. अरुंधती विचार करते आणि मग हळूच प्रश्न टाकला, राजमाता कौसल्या, बोला, काय वाटतं तुम्हाला? आपल्या बायांना विचारा गरोदर झाल्यावर, काय वाटतं बबले? कापरं खायची इच्छा आहे, राखुंड खायची आहे, तुझं मडे घ्यायचं भावाने, काय राख हा कवटं खातीन, चिंचा खाती. कौसल्याने उत्तर दिलं, काय हवंय आपल्याला? म्हणाले, काय वाटतं? काय वाटतं म्हणजे काय सांगू राजमाता? आपल्या कौसल्या सांगते अरुंधतीला, असं वाटतं की सृष्टी मी निर्माण केली आहे. अरुंधतीचे डोळे विस्पारले. सुरू झाली कॅसेट, सुरू झाली आतल्याची. बोलत होता मातेच्या मुखातून, ही सृष्टी मी निर्माण केली आहे. सूर्याकडे पाहिल्यावर असं वाटतं मी सूर्य निर्माण केला आहे. चंद्राकडे पाहिल्यावर वाटतं चंद्र मी निर्माण केला आहे. हा समुद्र, जलस्थल, काष्ठ, पाषाण, संपूर्ण ब्रह्मांड मी निर्माण केलं आहे. मी आणि मीच करतोय. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ हम भोजनम नैव भोज भोक्ता चिदानंद रूपा शिवहोम 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 शिवहोम. हा आवाज ऐकला, हा स्वर ऐकला, हा ध्वनी ऐकला, हा पुकार ऐकला, हा ऊर्जा स्रोत ऐकला आणि अरुंधतीच्या डोळ्यात पाणी आलं की हिच्या गर्भात तो चाललाय ज्याची जग वाट पाहत आहे. कोणीतरी येणार, तो येणार नक्की झाला.
नमस्कार चमत्कार झाले. कुलगुरू वसिष्ठांना सांगितलं की अशी उत्तर आली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी, अंगावर रोमांच, अष्टसात्विक भाव की एवढा यज्ञ केला, प्रसाद दिला आणि त्याची फलश्रुती आहे. आता अवतार घेणार देव आणि या सगळ्यांचा बंदोबस्त करणार. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. डोहाळे जेवणाच्या संस्कारावर अर्धा तास बोललो मी एका ठिकाणी आणि त्या महिला मला म्हणाल्या पुढच्या वर्षी परत या. मी म्हणलं का गणपती बाप्पा आहे काय? गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी कामपूर्णी पहिल्यांदाच बोलवले. आता पुन्हा कधी बोलवलं त्याला माहीत नाही मला, कारण आता माझे दात हालायला लागलेत. हरकत नाही, जिथं जिथं या भागात कार्यक्रम होतील तुम्हाला निरोप देण्याचा प्रयत्न करीन. या मुलींना घेऊन या, नवीन मुलींना, नवीन सुनांना घेऊन यांना कळू द्या हे संस्कार, हे गर्भधारणाचे संस्कार. डोहाळे जेवणापर्यंत डोहाळे जेवण 5 प्रकारचं असतं. का करायचं असतं ते, त्याच्यामागे काय हेतू आहे, त्याची पुष्टी कोणासाठी आहे? त्या बाईसाठी नाही आहे, त्या गर्भाची पुष्टी आहे. असं जन्माला यावा त्याच्यातून की जन्म झाल्यावर आवाज द्यावा. कोणासारखा? छत्रपती शिवाजी महाराज जकी जय. काय असेल त्या माता ज्यांनी यांना जन्म दिलाय. सामान्य बाया आपल्या बाळाला झोपवतात. छत्रपतींची राजमाता जिजाऊ आणि सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगीर महाराजांची माता म्हाळसा बाळाला झोपू देत नव्हत्या. म्हणत होती म्हाळसाई, गुणी बाळा पुरे निज करी रे सखया. उठ रे उठ जनार्दना, गुणी बाळा पुरे निज करी रे सखया. उठ रे उठ जनार्दना. ओ अवनीवरी अवतरला, तू अवनीवरी अवतरला. अवनीवरी अवतरला. तू अवनीवरी अवतरला. शिव भक्ती शिकविण्याला, शिवभक्ती शिकविण्याला. या व्रताचे करिवा स्मरणा. उठ रे उठ जनार्दना, गुणी बाळा पुरे निज करी रे सखया. उठ रे उठ जनार्दना. दिवस भरत होते आणि तो दिवस उगवला. आधी जन्मोत्सव होईल. फुलाच्या पाकळ्या असतील तर त्या 10-5 मंडळींच्या हातात तिथून टाकलं तरी चालतील. जेव्हा जय जयकार होईल तेव्हा टाका, आता नाही. घ्या मुलींनो, घ्या बायांना थोड्या वाटा. आणि मग ती तयारी सुरू झाली. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या जन्मकुंडीवर बोलताना मी असंच सांगत होतो की 9 ग्रहांपैकी 7 भाग्यात येऊन बसले होते. कशामुळे आले होते? अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालकाचा हुकूम असला पाहिजे की एक महान शिवयोगी साक्षात्कारी सत्पुरुष जनार्दन स्वामींच्या नावानं अवतार घेणार आहे. थोडं द्या, मी सांगेन तेव्हा तिथून फेकायचे, इकडे यायचं नाही. त्याच्यासाठी सगळ्या ग्रहांनी, आकाशातील ग्रहताऱ्यांनो, पाताळातील शेषवीरांनो, पाताळातील शेषवीरांनो, धरणीवरल्या भूमिपुत्रांनो, आकाशातील ग्रहतारांनो, धावून या सत्वरी, धावून या सत्वरी, निघाले नाथ एकुटी निघाले नाथ ही कुटियामध्ये. निघाले नाथ ही कुटियामध्ये. आकाशा पाताळातील शेषवीराणो, पाताळातील शेषवीराणो, धरणीवर
त्वरी हा धावून यास त्वरी निघाले नाथ एकुटियावरी निघाले नाथ कुटिया. त्या रांगोळीवर ठेवा मध्यभागी, रांगोळीवर ठेवा मध्यभागी. बाळाला पाळण्यात टाकतील, 2 कडवे पाळणा होईल. त्यानंतर कुणाच्या हाताने आरती, त्यांची नावं जाहीर होतील, आरती होईल आणि आजचा कार्यक्रम संपेल 5 ते 10 मिनिटात. कोणी जागेवर उठायचं नाही. पाळण्याजवळ सगळ्यांना जाता येईल. आर्त व्हा, पुलकित व्हा, यायचा आहे तो. महिना होता चैत्र. चैत्र महिना ज्याच्या चित्रा नक्षत्राची पौर्णिमा असते. वसंत ऋतूचं आगमन होतं. हिंदू धर्माचा पहिला महिना. तिथी होती 9वी. 9 हा पूर्णांक आहे. 9 दुर्गा आहेत. भक्तीचे 9 अंक आहेत. नाथ 9 आहेत. सगळेच 9 आहेत. रत्नही 9 आहेत. 9 हा मिरॅकल नंबर आहे. विष्णूजी पाटील सरपंच साहेब कधी गाडी घ्यायची तर नंबर घेताना अशी घ्या ज्याची बेरीज 9 येईल. तो 9वा असतो कायम. 9 जुना होत नाही कधी. दैवी शक्ती आहे. महापुरुषांच्या गाडीचे नंबर 9ची बेरीज असते. लक्षात घ्या. 9वी होती. चैत्र महिना होता. शुक्ल पक्ष होता. माती खोदायला गेल्या बाया तर रत्न सापडायला लागले. गाईच्या स्तनातून दुधाचे अमृत मिळायला लागले. शरयू नदीच्या पाण्यातून गोक्षीर व्हायला लागले. 33 कोटी देव आकाशात फुलं घेऊन उभे होते. हजारो ऋषी मुनी साधू संत भक्त वाट पाहत होते की लवकर यावं त्याने. नका वेळ करू देवा. धर्म बुडायची वेळ आली आहे. उपद्रव मूल्यांचा उत्कर्ष शिगेला पोचला. का तुम्ही उशीर करता? तुम्ही किती अंत बघशील नाथा. आजच्या क्षणाला किती अंत बघशील नाथा. आजच्या क्षणाला तुझ्या भेटीसाठी माझा जीव तुरला. तुझ्या भेटीसाठी माझा जीव तुरला. चिन्ह भिन्न झाले मन हे तूच स्थिर करी. चिन्ह भिन्न झाले मन हे तूच स्थिर करी. एक ठाई चित्त माझे असू दे चरणी. एकटाई चित्त माझे असू दे चरणी. धीर नाही मजला नाथा. धीर नाही मजला नाथा. प्राणकंठी आला तुझ्या भेटीसाठी माझा जीव आतुरे. ओ, किती अंत बघशील नाथा आजच्या क्षणा. सृष्टी स्वागताला तयार झाली होती. महिना चैत्र होता. तिथी 9वी होती. शुक्ल पक्ष होता. वार होता मंगळवार. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरी. सगळं मंगल आलं होतं. देवमंगलम महादेव मंगलम सगळे आले होते. वाट पाहत होते. नक्षत्र होतं पुनर्वसू. सूर्यवंशात अवतार घ्यायचा म्हणून की काय. सूर्यनारायण आकाशात माध्यान्ह लावता. दुपारचे 12 वाजले होते आणि त्याच क्षणी आता जय जयकार करून फुलं उधळायची आहे. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम. बस 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 उशीर झाला. हो बधाई हो. अभिनंदन महाराजा दशरथाचं. पुत्र प्राप्ती झाली आहे तुम्हाला. आणि 10 लाखाचा कंठा त्या गुड न्यूज देणाऱ्या दासीला देऊन टाकला. आकाश जणू काही उजळून निघालं. तो आनंद ब्रह्मानंद राजवाड्यात मावेना. भगवान श्रीरामरायाचा अवतरणाविष्कार झाला. दुसरा दिवस होता बुधवार. तिथी होती 9वी.
रामरायाचा जन्म नवमीचा आणि भरताचाही नवमीचा. 2 एकादशा, 2 अमावस्या, 2 पौर्णिमा, 2 नवम्या येतात तशी नवमी होती सूर्योदयाला. आणि म्हणून बुधवारी पुष्य नक्षत्रावर ब्रह्ममुहूर्तावर पहाटे पुष्य नक्षत्रावर भरतांचा अवतार आहे. 3ऱ्या दिवशी गुरुवार होता, दशमीचा क्षय होता. एकादशीच्या दिवशी लक्ष्मण आणि शत्रुघ्नचा अवतार आहे. राजवाड्यात काय, अयोध्येत आनंद ब्रह्मांडात मावेना. सगळीकडे आनंद आनंद झाला. लोक टाळ्या वाजून भजन करून खूप खूप उत्साह घेत होते. कधी आणाल बाळाला, आणि बाळाला घेऊन हळूहळू इकडे यायचंय. राजमाता कौसल्यानं न्हाऊ घातलं, धुवू घातलं, शृंगार केला बाळाचा, आणि बाळाला घेऊन येत आहेत. ते हळूहळू म्हणायचं. काय म्हणतायत? को गुलशन सा या हळूहळू या. सजा दो घर को गुलशन सा, मेरे श्री राम आएंगे. सजा दो घर को गुलशन सा, मेरे श्री राम आए. सजा दो घर को गुलशन सा, मेरे श्री राम आए हैं. टाळ्या वाजवा, राम मेरे म्हणायचं आहे. श्री राम आए हैं. आले 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 आले. श्री राम आए हैं. मेरे श्री राम आए हैं. मेरे श्री राम आए हैं. प्रेम मुदित मन से कहो राम राम राम. आणि घरात नव्हे, राजवाड्यात नव्हे, झोपडीचंही भाग्य. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. हो मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. हे घे ओळ. राम आएंगे, मेरे राम आएंगे. तिकडे दोन कर, तिकडे दोन कर. राम आएंगे, मेरे पोरियो इकडे या. मेरे के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. ओ राम आएंगे तो अंगना सजाऊं. गायत्री चल. दीप जला के दिवाली में मनाऊंगी. ओ दीप जला के दीपावली मैं मनाऊंगी. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम. बाळाला पाळण्यात टाकण्याआधी वरवंटा घ्यायचा असतो. तो 3 वेळा खालीवर फिरवायचा असतो. म्हणजे ती प्रॅक्टिस होती बाळाला टाकायची. आणि म्हणायचं असं, गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या, गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या. 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना बाळा जो जो रे. कुलभूषणा दशरथ नंदना बाळा जो. दशरथाचे वंशी पुत्र जन्मला ऋषिकेशी कौसल्याच्या कुशी बाळा जो जो रे. कुलभूषणा
दशरथ नंदना बाळा जो जो रे रत्न जडित पालख झळके अलौकिक वरती पहुडले कुलदीपक ब्रह्मांड नायक बाळा कुलभूषणा दशरथ नंदना बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथ नंदना बाळा जो जो रे हलवी कौसल्या सुंदरी दरोनि ज्ञान दोरी पुष्पे वर्षयले सुरवरी गाती जय जय कौरी बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथ नंदना बाळा जो जो रे विश्वव्यापका रघुराया निद्रा करिबा सखया तुझवर कुरवंडी करोनिया सांडिल पुली काया बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथ नंदना बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथ नंदना बाळा जो जो रे महादेव आणि भगवान बजरंगबलीच्या मंदिराच्या प्रांगणात सर्वांच्या उपस्थितीत पाहुण्यांच्या आगमनानं अत्यंत सुखद आणि संस्मरणीय झालेला हा श्रीरामचरित चिंतन सत्संग सोहळा दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाच्या संपन्नतेकडे पोचतो आहे. झालेली सेवा ज्यांच्या शक्तिस्फूर्ती प्रेरणेवर झाली त्या देवगुरुदेवांच्या चरणी समर्पित करतो. बाळाच्या बाळलीला, बाळाचं अद्भुत चरित्र, धर्मकार्याचा खरा आनंद उद्यापासून आणखी घ्यायचा आहे. उद्या रात्री 8 वाजता येण्याचं सगळ्यांना आग्रहानं निमंत्रण देतो आणि थांबतो. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मीरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. बजरंग बली की जय. निवृत्तीनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम. आजच्या आरतीचे यजमान धनराज अमृत पाटील, हर्षल लिंबा पाटील, सुनील भीमराव पाटील, ज्ञानेश्वर संजय पाटील, पंकज भिकन पाटील यांनी यायचे आरती तयारी. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाजी सर्वांगी सुंदर उटी सिंदुराची कंठी जळके माळ गळा शोभे माळ मुक्ता. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय रत्ना गजिता भरा तुझ गौरी चंदनाची ओटी गोंगोंगेश हिरे जडिता मुगुड शुभ तोबरा रुंजनतीन पुरे चरणी. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंडा वक्र तुंडा त्रिनयना. वटमाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रंगा सुरवर वंदना. जय देव टाळी टाळी. ओ श्रीराज मूर्ती दर्शन कामना पूर्ती. जय देव आरती श्री रामायण जी की. आरती श्री रामायण कीर्ति कलित ललित सिय पी की. आरती श्री रामायण गावत ब्रह्मा
वाल्मिक विज्ञान विसारद सुख सनकादि शेषियरु सारद भरणी पवन सुत कीर्तिनी की आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी गावत वेद पुराण अष्टदश छवो शास्त्र सब ग्रंथ नकारस मुनिजन धन संतन को सरबस सारों सम्मत सब ही की आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी की गावत संतत शंभु भवानी अरुघट संभव मुनि विज्ञानी व्यास आदि कवि बरज बखानी काकभुजंडी गरुड़ के ही की आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी की कलिमल हरणी विषय रस पीकी सुबक सिंगार मुक्ति जुबती की दलन रुगे भव मुरियमी की तात माते सब विधि तुलसी की आरती श्री रामायण जी की आरती श्री सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करो आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो आरती माळसा जननीती देवी शिवजी पुत्र ते गावी जनार्दन नाम तया ठेवी त्यागी संसार अज्ञान हार कराया दूर प्रगट प्रकटली तेजाची ज्योती प्रेमे करो आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो आरती त्यांच्या हृदयी प्रभू नाम करी जे स्वयंचारी धाम खरे भक्त परमा उभे जे जळीत जे उधळी होय पदत बळी परिणाम चित्तामय चित्ते प्रेमे करो आरती सद्गुरु सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो आरती काढुनी भस्म सुरेशाळा भक्तीच्या फुलविल्यात माळा शंकर शिव बोळा ज्ञान रज सुरज देई उपदेश नाम शिव घोषी अंतरी बनली जावृत्ती प्रेमे करो आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो आरती बांधिले शिवालय कितिक भक्तीचे घडवित जो प्रतीक ज्यांच्या हृदयी दई भोग मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध नाम तयांचे करी प्रभू प्रणिती प्रेमे करो आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करो कापूर पेटवान हळूहळू ओवाळा धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी देवाची मूर्ती कर्पूरासम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरासम भाव व्यक्तीचा सुगंध वाहू धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी देवाची मूर्ती नयनी ध्यान मुखी नाम हृदय तव मूर्ती देवा हृदयी तव मूर्ती भाव भक्तीने केली देवा कापूर हरती धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती ध्यान कळेना ज्ञान कळेना न कळे काही देवा न कळे काही शब्दे रूपी गुंफुनी माला वाहतसे पायी दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती ओवाळा कर्पूर गौरम करुणा करुणावतारम सौदारधारम भुजगेंद्रहार वसंतम हृदयात् भवं भवानी सैतन्यमां
कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदकसंस्थेन प्रदीप्तवासा ससंगतेन निरांजनम ते जगदीश कुर्यात. पाणी असेल तर ठीक, फुलं असतील तर ठीक. उद्यापासून 2-2 फुलं ठेवा. पुष्पेन देवता प्रतिबंधनम हस्ताभ्याम आत्मवंदन. 3 वेळा तिथून देवाला अशी आरती द्या. 3 वेळा तुम्ही घ्या. बाकीच्यांसाठी घालील लोटांगण. वंदेन शरणं डोळ्यान पाहिने रूप तुझे अनंत पूजन भावे ओवाळीन मने नामा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुधात्माना प्रकृती स्वभावात करोमि यज्ञम सकल परस्मै नारायण. अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदर वसुदेव हरि श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकम रामचंद्र वै. हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे.